नमस्कार, साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्र या विधानसभा विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता आहोत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ आहे। मात्र राखीव असला तरी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक जण या मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। आपण आता श्रीरामपुरातील एका चहाच्या दुकानावर आलेलो आहोत। लोक चहा घेत आहेत आणि चहा घेता घेता चर्चाही सुरू आहेत। आपण देखील या सर्वसामान्य श्रीरामपूरकरांबरोबर चाय पे चर्चा करूयात। नेमकं श्रीरामपूरची परिस्थिती काय आहे, काका काय सांगाल? इथे सगळे चहा पिण्यासाठी जमलेले आहेत, तोंड गोड करताय। काय गोड गोष्टी या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या आहेत? काय विशेषता तुमच्या मतदारसंघात? काय नाही, विधानसभेसाठी भरपूर 16 जण इच्छुक आहेत, पण जो काम करल श्रीरामपूर जिल्हा करल त्यालाच आम्ही मतदान करणार। जिल्ह्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे। जिल्ह्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे की 40 वर्षापासून तो जिल्ह्याचा प्रश्न मार्गी कोणी लावत नाही। जो लावल त्याला आम्ही मतदान करणार, किंवा त्यांनी फक्त त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगायचं की आम्ही जिल्हा श्रीरामपूर जिल्हा करणार, आम्ही त्याला मतदान करणार। श्रीरामपुरांची एकच 8 जिल्हा करायला झाला पाहिजे। श्रीरामपूरकरांची किंवा आमची स्वतःची व्यक्तिगत जरी म्हणतात ते चालेल असं। म्हणजे कोण कोण चेहरे अशी इच्छुक आहे तुम्हाला? काय नाव भरपूर आहे ना, मग बॅनर लागतात सगळ्यांचे? बॅनर इतके लागलेले आहेत ना, 16 जण इच्छुक आहेत म्हणजे श्रीरामपूरमध्ये। महत्वाचे नाव आता महत्वाचे नाव म्हणजे जे विद्यमान आमदार आहेत लवजी कानडे साहेब, त्यांचे भाऊसाहेब कांबळे आहेत, त्यानंतर प्रशांत लोखंडे आहेत, त्यानंतर वागचूर साहेबांचा मुलगा आहे, त्यानंतर डॉक्टर वसंत जमदडे म्हणून आहेत, त्यानंतर आपले मोहन अण्णा म्हणून आहे, ओगले हेमंत ओगले आहेत, हेमंत ओगले सुद्धा इच्छुक आहेत म्हणजे असं। अरे हेमंत ओगले तर काँग्रेसकडून इच्छुक आहे, लव कानडे विद्यमान काँग्रेसचे आमदार आहे। कसं आता हे गणित सगळं व्हायचं पुढचं? आता त्यांच्या हिशोबाने ते बघते, आता प्रत्यक्षात श्रेष्ठी जे निर्णय देतील त्याप्रमाणे त्यांना काम करावं लागेल। हेमंत ओगलेची त्यांचं म्हणणं आहे की मी सांगलीचा विश्वास पाटील होणार, म्हणजे अपक्ष उभं राहणार। हा, सांगली अपक्ष उभं राहून ते करणार असं। अच्छा, उद्या आता महायुतीकडून लय जण इच्छुक आहेत, काँग्रेस महायुती महाविकास आघाडीकडून अनेक जण इच्छुक आहेत। काय वाटतं महायुतीचं काय चित्र राहिलं? श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची सध्याची परिस्थिती राजकीय अस्थिरता एकदम। यापूर्वी स्वर्गीय खासदार गोविंदराव अधिक साहेब आणि स्वर्गीय आमदार जयंतरावजी ससाणे साहेब यांनी या तालुक्यासाठी शहरासाठी विविध विकास कामे केले। शहरातील जे काही आत्ता जे अस्थिर झालेलं आहे, राजकीय असेल किंवा हिंदू मुस्लिम असेल किंवा जे काही घटना घडत आहेत, पण ते त्या काळात स्वतः लक्ष घालून सर्व स्थिती आटोक्यात आणत होते। परंतु आज अशी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती आहे, तिथं वाली कोणी राहिलेलं नाही। राहिला प्रश्न महायुती आणि महाविकास आघाडी। श्रीरामपूर तालुक्यात प्रत्येक पक्षाचे 2-2, 3-3 गट झालेले आहेत। काँग्रेसचे 2 गट आहेत, शिवसेनेचे 2-3 गट आहेत, भाजपमध्ये 2-3 गट आहेत, सगळ्याच पक्षामध्ये 2-3 गट आहेत। त्याच्यामुळं राजकीय परिस्थिती अतिशय अवघड आहे, अस्थिर झालेली आहे। आणि आता शिवसेनेचा विचार केला तर शिवसेनेकडूनच अनेक जण इच्छुक आहेत, म्हणजे प्रशांत लोखंडे असतील, तिकडे भाऊसाहेब कांबळे असतील। काय वाटतं कोण? आणि भाजपचं देखील चर्चा आहे इथं उमेदवार काय तुम्हाला काय वाटतं एकंदरीत चर्चा तुमची जेव्हा चहा चटकरीवरती चर्चा सगळी सुरू होती राजकारणाची, काय चर्चा असते लोकांना? तसं आमदारकी बाबतीत बोलायचं ना तर लव कानडे सोडून कोणी पण आमदार चालला ना आम्हाला आता सध्या। काय कामं झालेली नाही आलेले, काहीच कामं झालेलं नाही, ते चमकत पण नाही कुठं मार्केटला। कुठं असतात मग कानडे साहेब? ते शोधतोय, गुगलला सर्च करतोय पण सापडत नाही। कानडे साहेब सापडत नाही, हे कामं झाले नाही असं मतदारांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता आणखी काही मतदार आपल्या सोबत आहे, आपण इकडे जाऊयात। काय सांगाल, काय श्रीरामपूरची तुमची परिस्थिती आहे? आता आम्ही चर्चा केली काही लोकांशी, सगळे अस्थिर म्हणते श्रीरामपूरचं राजकारण, तुम्हाला काय वाटतं? अस्थिरता आहे सगळं, बघू आता नवीन उमेदवार, नवीन उमेद आणि सुशिक्षित उमेदवाराला उमेदवारी मिळावी आता। बरं, मग आता तिकडून महायुतीकडून प्रशांत लोखंडे, भाऊसाहेब कांबळे, आणखी बरेच नाव आहे, उदमलेंचं नाव येतंय। काय वाटतं महायुतीचं काही इकडं आहे का अस्तित्व? काही अजून तर काही वाटत नाही, कारण की काँग्रेसचाच बालेकिल्ला पहिल्यापासून, काँग्रेसचा बालेकिल्ला आहे 25 वर्षापासून। बरं, आता पण या बालेकिल्ल्यातच बघितलं तर आता हेमंत ओगले आहेत, विद्यमान आमदार आहेत, दोघे दावा करतात आम्हाला उमेदवारी करायची। काय वाटतं कोण नेमकं प्रभावी ठरण, उमेदवारी मिळवण्यात कोण प्रभावी ठरण? आता कानडे साहेबांचे कामांचं तर पहिले लोकांनी आता, आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून आता फक्त हेमंत ओगलेच आहे सध्या। हेमंत ओगले, हो। काय त्यांचं काय त्यांचे आहेत काही कामं, जनसंपर्क आहे का त्यांचं? जनसंपर्कात आता लोकांमध्येच विचारा तुम्ही, लक्ष देईल तुम्हाला लगेच।
बरेचसे पोचले. बरं. 90% तर जनसंवाद यात्रेनिमित्त ते पोचले पोहोचले ते. लोकांपर्यंत. आणि पोचले ते पूर्ण. आमदार साहेब कानडे साहेब कानडे साहेबांच्या आता 5 वर्षात लोकांनी बघितलाय विकास, त्यामुळं आता जनता ठरवलं बरोबर. काय महत्वाची कामं श्रीरामपूरमध्ये, काय वाटतं रस्त्यांची काय अवस्था आहे? ज्यावर आपले नितीन भाऊ दिनकर इथे निवडून येत नाही तोवर हे काही रस्त्याचे काम होऊ शकत नाही. आणि आमच्या गावाला सगळ्यात मोठा नेता म्हणजे नितीन भाऊ दिनकर भेटलेले. अच्छा, नितीन भाऊंदिनकर कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहे ते आता? आता ते भाजप सरकार कोणी भाजप सरकारकडून. काय वाटतं श्रीरामपूरमध्ये काय महत्वाची कामं, तुम्हाला काय वाटतं रस्त्याची कामं, रस्ते आहेत का? बरं, हे बोलायला तयार नाही. आणखी काही इकडे ज्येष्ठ मंडळी बसलेली, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय 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 श्रीरामपूरमध्ये काय महत्वाची कामं बाकी आहे, रस्त्याची अवस्था वगैरे कशी, काय वाटतं? मला ना आवाज कमी आहे. आवाज कमी होतो. श्रीरामपूरचे रस्ते आहे का चांगले, काय वाटतं? काय जे आहे ते बरं आहे. जनता बोलली पाहिजे ना, जनता बोलली नाही तर त्या नेत्यांना कसं कळणार? नाही ना, रस्त्याची खूप दुरावस्था आहे. दुरावस्था झालेली. हो, म्हणजे शहरात फक्त शहरातले का मतदारसंघातले सगळे रस्ते? नाही, शहरातले एकंदरीत एकंदरीत शहरातले रस्ते. आणि ग्रामीण भागात काय रे मित्र, ग्रामीण भागात काय परिस्थिती इथल्या? खूप आमदाराचा विद्यमान आमदाराचा निगेटिव्ह परिस्थिती आहे. निगेटिव्ह काय? तुला जेव्हा फिरतो तू, ज्यावेळेस शहरात फिरतो, MIDCतल्या कंपन्या बंद येतं. रस्त्यातलं बघावतो, रस्त्याचे खूप खड्डे येतं. खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हे पण सुचत नाही. अच्छा, MIDCचा विषय काढला तू. श्रीरामपूरची MIDC तर लय जुनी, मग काय उद्योग व्यवसाय चालू आहे की नाही? कंपन्या बंद आहे, अर्ध्याच्या वरती कंपन्या बंद आहे तिथल्या. कंपन्या बंद आहे. पाठपुरावा युवक म्हणून काही आपण केला का? मग नाही, पाठपुरावा नाही आहे अजून काय तर काही. पण समजा स्थानिक आमदारात वातावरण पूर्ण निगेटिव्ह आहे. पूर्ण निगेटिव्ह आहे. काका काय वाटतं, ज्येष्ठांपर्यंत योजना पोहोचते का शासनाची? सरकारच्या योजना काही पोहोचत आहे का इथं श्रीरामपूरमध्ये? मला काय करायचं, तुम्हाला काहीच माहित नाही. अनेक लोक जे ते प्रतिक्रिया जे आहेत ते देण्याचं जरी टाळत असले, आणखी काही इथं श्रीरामपूरकर आहेत. काय दादा, श्रीरामपूरच्या काय समस्या आहे? रस्ते वगैरे, MIDCचे प्रश्न आहेत का? सगळे सॉल्व्ह झाले? आहेत नाही ना, बऱ्यापैकी सॉल्व्ह झाले नाही. बऱ्यापैकी सॉल्व्ह झाले. काय श्रीरामपूरचं आता मी चर्चा केली लोकांशी, अस्थिर वातावरण म्हणते राजकारणाचं सगळं इथलं. मला राजकारणाच्या बाबतीत काही जास्त माहिती नाही. तुम्हाला राजकारणाच्या बाबतीत जास्त माहीत नाही. हे आणखी काही सहकारी या ठिकाणी मस्त चहावर त्यांच्या चर्चा चालू आहेत. काय सांगाल, आता मी लोकांशी बोलत होतो, श्रीरामपूरचं वातावरणच राजकीय अस्थिर झालंय म्हणतात. म्हणजे महायुतीत अनेक जण इच्छुक, महाविकास आघाडीकडून अनेक जण इच्छुक, मात्र इथं विकास कामं झाली नाही असं देखील आरोप जनतेचा आहेत. तुम्हाला काय वाटतं फिरताना इथं? नाही, विकास कामं झाले ना. म्हणजे आता विद्यमान आमदारांनी वैयक्तिक त्यांचा खूप विकास केलेला आहे. त्या विकासावर त्यांची परत इच्छा आहे त्यांना आमदार करावं. आणि अनेक लोकांना त्यांनी भुरळ घातली होती की ते खूप कामं करतील, खूप इथं एकोपा तयार करतील, पण त्यांना काही जमलेलं नाही आहे. इथं महायुतीला खूप छान वातावरण आहे. महायुतीचा तिथं आमदार होणार आहे 100%. पण आता महायुतीकडून तर लय जणांचे नाव येऊ राहिले समोर. ते प्रशांत लोखंडे आहेत, त्यानंतर भाऊसाहेब कांबळे, ते उदमले, पण आता एक नाव समोर येते. अनेक नाव येऊ राहिले. काय वाटतं, कोणाला उमेदवारी भेटली? आता परिस्थिती अशी आहे की विद्यमान आमदार पण महायुतीत उडी मारायच्या प्रयत्नात आहे. कारण त्यांची स्वतःची जागा धोक्यात आलेली आहे. त्यांच्याच पक्षामध्ये 2-3 गट होऊन 2-3 जण इच्छुक होऊन त्यांची जागा धोक्यात आल्यामुळं तेच महायुतीत यायच्या प्रयत्नात आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की महायुतीची जागा इथं कन्फर्म आमदार होणार आहे. त्याच्यामुळं आणि राहिले जे इच्छुक आहे त्याच्यात आता अनेक नाव आहे. नितीन भाऊ दिनकर आहे, ते खूप चांगल्या रेसमध्ये, ते BJPला जागा गेले ते नाही. आता आम्ही राष्ट्रवादीचे, मी शहराध्यक्ष राष्ट्रवादीचा, अजितदादा गटाचे, आम्हाला जागा आम्ही मागणी केलेली आहे. अविनाश दादा अधिक, अनुराधा अधिक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या जागेची मागणी केलेली आहे. आम्हाला जर जागा मिळाली तर आमचेही उमेदवार असतील. आणि ही जागा जर शिंदे गटाला गेली तर मग भाऊसाहेब कांबळे वगैरे त्यांचेही नावं, प्रशांतदादा लोखंडे, भाऊसाहेब कांबळे, ते त्या इथून इच्छुक आहेत. महाविकास आघाडीकडून पण लय नावं चर्चेत राहू दे. यांचं आपलं विद्यमान आमदार आहेच, पण ते हेमंत ओगलेंचं नाव चर्चेत आहे. आमचा काही संबंध नाही लांब पर्यंत. तुम्हाला काय अपेक्षित उमेदवार कसा असावा तुम्हाला? याच्यामधला कोणताच नको, एखादा चांगला पाहू द्या. चांगला जो चांगला येईल तो जो चांगला असेल तो. महायुती महाविकास आघाडी काय फरक नाही पडत. काहीच नाही, कोणी असू, फक्त चांगला पाहिजे, काम अशी का भावना झाली? करणार. काय विकास कामं झाली नाही की इथं? तुम्हाला दिसत पाहिलं पाहिजे ना तुम्ही पण बाहेर. दिसल्यावर लगेच कळत राहा. कामं वगैरे नाही. काय कामं झाली पाहिजे श्रीरामपूरमध्ये? काय कामं झाली पाहिजे? सर्वच कामं, जनतेची, सर्वसामान्य जनतेची सगळेच कामं. बर, कुठलेही असू कुठलंही काम म्हणजे जे आहे सर्वसामान्य जनतेचं ते झालं पाहिजे. आपण बघू काही आता इथं आणखी ज्येष्ठ मंडळी दिसते, त्यांना विचारण्याचा काहीतरी चर्चा त्यांची सुरू आहे. आपल्या संघ बोलतात का बघू. काय श्रीरामपूरची काय परिस्थिती आहे राजकारणात? सगळं आता चर्चा केली ते म्हणतात सगळं संभ्रम निर्माण झालेला आहे. खरं आहे की
संभ्रम तर 100% निर्माण झालेला आहे. कोणी एखादा पॉलिटिशियन दिसला तर पहिला असा विचार करावा लागतो, अरे बाबा आजच्या घडीला हा कोणत्या पक्षात आहे आणि काय करावं, हा एक मोठा संभ्रम आहे. बघू महिन्या दीड महिन्यात काही जर थोडंसं सेटल व्यवस्थित झालं, थोडा गुंतागुंती कमी झाली तर काहीतरी स्टेबिलिटी येईल. पण काही असलं तरी गव्हर्मेंट स्टेबल यायला पाहिजे, मेजॉरिटीमध्ये यायला पाहिजे. म्हणजे आज जे राजकारणाचा पुअर शो चालू आहे तो कमी व्हायला पाहिजे. महाराष्ट्रात कधीही राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेलेला नव्हता. खूपच म्हणजे जे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं जे आहे ते बोललेले खऱ्या अर्थाने. आपल्यावर आणखी आहे श्रीरामपूरकर. काय श्रीरामपूर म्हणजे तुम्ही अनेक वर्षांपासून इथं राहता, पूर्वीची काय परिस्थिती होती आणि आत्ता श्रीरामपूरची काय परिस्थिती? पूर्वी श्रीरामपूर म्हणजे एक सुवर्ण चमचा होता, त्या ठिकाणी खूप काही प्रोग्रेस होत होता. पण ह्या 15 वर्षात श्रीरामपूरचा प्रोग्रेस पूर्ण थांबलेला आहे. श्रीरामपुरात बाहेरून येणारे जे उद्योग आहेत ते पूर्ण थांबलेले आहे. श्रीरामपूरचे रस्ते, श्रीरामपूरचं पाणी किंवा श्रीरामपूरचे लाईट योजना, ह्या ज्या बेसिक योजना ह्या खूप चांगल्या होत्या, त्या अजूनही चांगल्या, पण आता त्या पूर्ण अजून चांगल्या व्हायला पाहिजे, त्या काही झालेल्या नाही आहे 15 वर्षात. काय कारण तुम्हाला वाटतं 15 वर्षात काय एवढं सगळं बदल श्रीरामपूरमध्ये झालं? हे राजकारणामुळेच कोणी कोणत्या पक्षाचं हे समजत नाही आणि एक खमक्या नेता जो श्रीरामपूरला पाहिजे त्याची कमतरता खूपच जाणवली जाते. जसे ससाने साहेब होते, अधिक साहेब होते, म्हणजे तसं त्यांच्या जोडीचा नेता अजून श्रीरामपूरला नाही भेटलेले. नक्कीच बघितलं. म्हणजे या सर्वसामान्य श्रीरामपूरकरांच्या प्रतिक्रिया आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी आणखी श्रीरामपूरकर आहेत. काका काय सांगाल, काय तुम्ही परिस्थिती बघता श्रीरामपूरची? राजकारण सगळं अस्थिर झालंय, महाविकास आघाडी, महायुती, अनेक जण इच्छुक आहे. काय वाटतं, काय चित्र या विधानसभेला? श्रीरामपूर तालुक्यामध्ये जी परिस्थिती आता जी निर्माण झालेली आहे तसं जर पाहायला गेल्यानंतर श्रीरामपूर शहरामध्ये किंवा संपूर्ण तालुक्यामध्ये एक सक्षम नेतृत्व आता राहिलेलं नाही, असं एक सर्वसामान्य मतदाराचं एक मत झालेलं आहे. की यापूर्वी असं होतं की एक खांबीत म्हणजे कारभार होता, पण आता काय झालेलं की एक या मदतरीचे जे काही वातावरण आहे, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की श्रीरामपूर हे आरक्षण झाल्यामुळं, विधानसभा आरक्षण झाल्यामुळं या भागाकडे सर्वच राजकीय पक्षांचं नेत्यांचं हे दुर्लक्ष झालेलं आहे. प्रस्थापित लोकांचं या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे. त्याचे काय परिणाम झाले? त्याचे परिणाम असे की हा जवळपास 25 वर्ष हा तालुका औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असेल, सहकारामध्ये असेल, हा मागा गेलेला आहे. की ज्या पद्धतीने कामकाज व्हायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने आज श्रीरामपूर तालुका संपूर्ण म्हणजे डेव्हलप व्हायला पाहिजे होता, त्या जाणून बुजून तो अशा पद्धतीने तो मागं पडलेला आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. तुम्ही काय सांगाल आता इथं? म्हणजे एकंदरीत जनतेचा जो कल आहे तो असं सांगतोय की इथं नेतृत्व राहिलेलं नाही आहे. जसं पूर्वीचे नेते होते तर श्रीरामपूरला नेतृत्व राहिलं नाही. आता विखे पाटील इकडे लक्ष घालतात, आहे का प्रभाव त्यांचा? आहे ना. काय वाटतं त्यांचा जो निर्णय राहील यावेळेस इथं महत्त्वाचा ठरलं श्रीरामपूर? उमेदवार देण्याच्या बाबतीत, यंत्रणा राबवण्याच्या बाबतीत ठरण महत्त्वाचं काय सांगाल? नामदार साहेबांनी ना पालकमंत्र्याच्या माध्यमातून त्यांनी भरपूर कामं केली. आता शहरात जवळपास त्यांची आता कोट्यवधीचे कामं चालू आहे. आत्ताही नगरपालिकेच्या माध्यमातून, DPDCच्या माध्यमातून त्यांनी खूप निधी आणलेला आहे श्रीरामपूर तालुक्यामध्ये. म्हणजे आता जवळपास तुम्हाला असं तोंडी सांगायला 20-25 कोटीचे कामं श्रीरामपुरात चालू आहे. अमृत 2 अभियानची जी योजना आहे ती 172 कोटीची योजना नामदार साहेब असतील, आमचे नेते अनुराधाताई अधिक, अविनाश दादा अधिक यांनी पण ती योजना आणली. त्यानंतर आता इथं घरकुल योजना सुरू होणार आहे. नवीन नगरपालिकेची इमारतीचं काम सुरू होणार आहे. छत्रपतींच्या पुतळ्याचं भूमिपूजन झालेलं आहे. नामदार साहेबांनी म्हणजे पालकमंत्री असल्या माध्यमातून त्यांनी भरपूर कामं इथं आणलेली आता. त्यामुळं काका काय वाटतं तुम्हाला, श्रीरामपूरच्या राजकारणात जी काही सगळी खिचडी झालेली आहे, एकाच पक्षाकडून अनेक जण आता इच्छुक आहे, जनतेसमोर काय पर्याय आता? भाजपचा कोणता उमेदवार असला तर चालेल आणि आवश्यक आहे भाजपचं. हो, पण आता इथं शिंदेची शिवसेना इथं आता दावा करते, त्यांच्याकडून अनेक जण इच्छुक आहेत. काय राहील? नाही, पण भाजप शिंदे एकच आहे ना. भाजप आणि शिंदे एकच आहे. महायुतीचा जो महायुतीचा असं तुम्हाला म्हणायचं? काका महाविकास आघाडीकडून देखील दोन चार जण आहे चर्चेत. आता काय हेमंत ओगलेंनी बंडखोरी जर केली, त्यांना तिकीट नाही भेटलं तर काय चित्र मतदारसंघ? लव कानडे येतील. जनता तर म्हणते ते रस्ते नाही, ठीक आहे, काय चित्र काय? नाही, त्यांनी कामं केलेली. त्यामुळे पुन्हा त्यांना उमेदवारी भेटेल, तेच निवडून येईल असं तुमचं म्हणणं आहे. काय वाटतं, सहमत आहे का यांच्या मताशी? नाही, त्यांच्या याला सहमत नाही आपण. कारण ते एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपचा उमेदवार हा भाजपचा म्हणा किंवा शिंदे शिवसेनेचा उमेदवार आवश्यक आहे.
गरज आहे. निश्चित बघितलं तर ह्या होत्या सर्वसामान्य श्रीरामपूरकरांच्या प्रतिक्रिया. एकंदरीत श्रीरामपूरमध्ये राजकीय खिचडी झालेली आहे. कोणत्या पक्षात आता आहे आणि भविष्यात कोण कुठं उडी मारेल याचा देखील भरोसा इथल्या जनतेला नाही आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत नेमकं श्रीरामपूरचं चित्र जे आहे ते बघण्यासारखं राहणार आहे. सचिन बनसोडे, साम TV न्यूज, श्रीरामपूर, अहमदनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.